जगाचे कुणी मांडले. खेळ हा कालचा आज कोण जिंकले. हरवले कवडसे मिळून ते शोधले. एकमेकांना काय हवे जे हवे सगळेच आणले तुझ्यासाठी. हो हो कळावे तुझे तुला मी तुझ्यासाठी. कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठी. आपुल्या रेशीम गाठी. जुळून येते रेशीम गाठी. रेशीम गाठी. चला चला वॉक. उशीर होतोय, चला लवकर. ताई मी भरू डबे. नाही झालंय सगळं, सकाळचं सगळंच झालंय. आई वेण्या ते मी थांब ते थांब आता हलू नकोस. आई डब्बा. पल्लव डबा भरून ठेवलाय तुझा, घे आता स्वतःचा स्वतः हाताने. आणि ना आता जरा छोटी छोटी कामं आपण आपली आपली करायला शिकायचं, कळलं? सतत दुसऱ्यांवर अवलंबून नाही राहायचं. जा घे डबा. थांब ग, ओरडू नकोस. आई तुमचं ते का टाइमपास करतोयस पल्लव? उशीर करायचा का शाळेत जायला? चल आता पटपट. हलू नकोस ग तू. ताई मी काही करू का? नाही झालंय सगळं, तुझं तुझं काय असेल ते करून घे. अहो पण माझी अशी काहीच कामं नाहीयेत. घरातली सगळी कामं झाली आहेत सकाळची. काय का सेम? हो सगळेच परक्यासारखे वागतात, पण मीही अशीच वागत होते ना रे. त्यावेळी त्यांनाही असंच वाटलं असेल. अगदी खरंय, आपण जगाशी जसे वागतो तसंच जग आपल्याशी वागतं. माई बोललीच नाही का तुझ्या बरोबर? त्या नानांबरोबर वॉकला निघून गेल्या. वॉकला? नानांबरोबर? किती चिडचिड करायची ते नानांबरोबर वॉकला जायला. आदित्य, ह्या सगळ्या गोष्टींकडे मी पॉझिटिव्हली बघते. त्या माई वॉकला जायच्याच नाहीत, त्यांनी मला दूर लोटलं. त्यांनी वॉक नाही बुडवला. माझ्यासाठी एक अचिव्हमेंटच आहे ना रे. एवढं सगळं होऊनही तू बरं वाटलं? अरे आदित्य, प्रमोशनचं सांगायचंच राहिलं रे. गिफ्टही राहिले. आता आता काय? तू दादांचं तरी गिफ्ट देच आणि प्रमोशनचंही सांग. पण तू गिफ्टला नाही म्हणाला तर?
आणि तो माझ्याशी बोललाच नाही तर? हे तर होणारच आहे आदित्य, पण आपण सहन करायचं. आपली चूक आहे. आपल्याला आपली माणसं हवी आहेत ना, मग रागवायचं नाही आणि अजिबात खचून नाही जायचं. आताच देऊ नये तू गिफ्ट. तू पण येतेस बरोबर? नको, तू एकटाच जा. ओके. मला काहीही बोलायचं नाही. दादा प्लीज ऐकून तरी घे. काय सांगणार होतो मी तुला? मेघनाचं डिसिजन होईपर्यंत मी थांबायचं ठरवलं होतं. तिचा निर्णय झाल्यावर मी सांगणारच होतो. इनफॅक्ट कालच आम्ही सांगणार होतो, पण मला या विषयावर काहीही बोलायचं नाहीये आणि काही ऐकायचं नाहीये. माझा विश्वास नाही उरला आता आपल्याच माणसांवर. मी समजू शकतो. नंतर बोलू. मी आता तुमची गिफ्ट्स द्यायला आलो होतो. गिफ्ट्स? त्या जयहोन सारखी लाच देतोस तू आम्हाला? ही अपेक्षा नव्हती रे तुझ्याकडनं आदित्य. मला प्रमोशन मिळालं काल, म्हणून सगळ्यांसाठीच गिफ्ट्स घेतली आम्ही. तू नेहमी सगळ्यांसाठी घेतोस, स्वतःसाठी काहीच घेत नाहीस. म्हणून मला स्पेशली तुझ्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं. विजयासाठी पण आहे. प्लीज दादा, नाही म्हणू नकोस. खूप मनापासून घेतलंय मी. प्रमोशन मिळालं त्याला. आदित्य, आदित्य, अरे काय झालं? हे खूप जड जात आहे मला मेघना. इतका असा तुटकपणा आणि घरच्यांनी मला दूर लोटणं कधीच अनुभवलेलं नाहीये मी. वेड्यासारखं वाटतंय मला. काय म्हणाले आम्ही दादा? काहीच बोलला नाही तू माझ्याशी. त्याला बोलायचंच नाहीये माझ्या बरोबर. समोर असल्याचा एक त्रास झाला त्याला. मी आता समोरही नकोसा झालोय त्याला.
आदित्य प्लीज शांत हो, रडू नकोस बाळा. विजयाताई, बघितलंस कसा तिराहितासारखा नाश्ता देऊन गेली. हॉटेलमध्ये रूम सर्व्हिस देतात ना तशी. मी आलोच. मी निघतो ऑफिसला. काळजी घे. नीट जा आणि प्लीज काहीतरी खाऊन घे. काय रे? मी निघतो ऑफिसला. बर. येतो. अहो, त्याला विचारायचं तरी नाश्ता केला का म्हणून. आला होता ना तो. बोलणं सोड, बघितलंय नाहीस त्याच्याकडे. नाही बघावंसं वाटलं, बोलावंसंही वाटत नाही त्याच्याशी. काय करू मी. प्रमोशन मिळालं आदित्यला. गिफ्ट आणलं त्यांनी माझ्यासाठी. विजयासाठी पण घेऊन आला. अरे वा, हो का? पाहिलं, इतका वेळ इथे उभा होता, बोललाय का अक्षरांत तरी आपल्याला. कसं बोलणार होता? तो येतो म्हणून सांगायला तू मान फिरवलीस. माई, आदित्य काही न खाताच गेलं. पाहिलं, माझं पोरगं उपाशी गेलो ऑफिसला. काही खाल्लं सुद्धा नाही त्यानं. त्यात काय एवढं? ऑफिसमध्ये जाऊन खाईल तो. काय लहान आहे का आता? अहो, पण हिनं विचारायला हवं होतं की नाही. हिनं त्याला असंच पाठवायचं उपाशी. नाही नाही माई, ती ऍक्च्युली ना आली होती मला सकाळी विचारायला, पण मीच तिला म्हटलं किचनचं सगळं झालंय सकाळचं म्हणून. आणि मी ना त्यांच्या रूम मध्ये ब्रेकफास्ट पण नेऊन दिला होता, नाही खाल्ला दोघांनी. मला ना काही कळेन असंच झालंय. आता दिवसभर माझ्या डोक्यात हेच राहणार की माझं पोरगं उपाशी गेलं ऑफिसला. माई, रडू नकोस. नाही रे, माझ्या संसाराला ना दृष्टच लागली कोणाची तरी. संजीवनी, काही दृष्ट लागलेलं नाही. काहीतरी बोलू नकोस बरं तू. असं कसं म्हणता तुम्ही? खोटं बोलले ते दोघं माझ्याशी. राहून राहून माझ्या मनात तोच विचार येत राहणार. मग सगळं मागचं आठवायला लागतं हो एक एक. फसवलं दोघांनी. माई, शांत हो ना प्लीज. रडू नकोस ना प्लीज. मी रात्रभर विचार करत होतो आदित्यच्या डोक्यात काय चाललं असेल याचा. मला
मला सुरुवातीपासून त्यांच्यामध्ये एक तणाव जाणवायचा. हजारदा विचारलं सुद्धा की काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी बोला, मला सांगा, पण नाही सांगितलं कधी. बरं, आणि सांगितलं असतं तरी काय सांगणार होता? माझ्या बायकोचं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे, आणि या सगळ्यावरती आपण काय रिएक्ट होणार होतो? आपण काय लगेच तिला घराच्या बाहेर काढणार होतो का माहेरी पाठवणार होतो का? आदित्यचं आपण दुसरं लग्न लावणार होतो? त्यांनी कदाचित ना नेमका हाच विचार केला असणार, आणि याच भीतीपोटी तो गप्प बसला, नाही सांगितलं आपल्याला. कारण पाहता क्षणी प्रेम बसलं होतं ना मेघनावर. जोपर्यंत तिचं प्रेम आदित्यवर बसत नाही, जोपर्यंत ती पूर्णपणे आदिला स्वीकार करत नाही, तोपर्यंत हा थांबला असणार, वाट बघत बसला असणार. आणि आत्ता ते घडलंय. फसवलं रे, फसवलं दोघांनी. संजीवनी, खोटं वागले. हे बघ, आता हा विषय इथे बंद. हा बोल आदित्य, पोचलास? हो, जस्ट. तिकडे काय? कोणी बोललं का तुझ्याशी काही? कोणीच नाही. मी निघताना रोजच्या सारखं माईला सांगायला गेलो होतो, ती काहीच बोलली नाही. सावकाश जा, बाईक जोरात चालवू नकोस, लवकर ये. काहीच नाही. तू प्रमोशनचं सांगितलंस का रे त्यांना? नाही, माझी हिंमतच झाली नाही. अरे सांगायचंच ना. नाही सांगितलं तर तिकडूनही रागावतील त्या. आणखी काय रागवायची राहिली आहे ती मेघना? मी घरातून निघताना ती माझ्याशी बोलली नाही, हीच तिच्या दृष्टीने परमावधी आहे. सॉरी आदित्य. मेघना, पण या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. फॅक्ट आदित्य. आता हे बोलून तू सुद्धा अंतर निर्माण करणार आहेस का आपल्यात? नाही. काय खाल्लंस तू? नाही, इच्छा नाहीये, पण खाईन. तू पण खाऊन घे काहीतरी. चल, बाय, टेक केअर. यू टू, बाय. माही, आदित्य गेला ऑफिसला आणि ती असेल तिच्याच खोलीत. माई, काल रात्री झोपच नाही आली ग. कुणाच्याच डोळ्याला डोळा लागला नसेल ग. माझ्या तर अंगातलं त्राणच गेल्यासारखं झालंय. काय सगळं घडलंय ग आपल्या घरात? माझा तरी विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. तुझ्या अर्च्या सगळ्या विधीमध्ये ही मुलगी आदित्यची बायको म्हणून त्याच्यात सहभागी होते, आणि दुसरीकडे मात्र मनातून निर्णय घेत होती. छे, भयंकर आहे सगळं. अर्चू, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, एवढं जर त्या मुलावर तिचं प्रेम होतं ना, तर मग तिने सांगायचं होतं ना आई बाबांना, आणि करायचं होतं लग्न त्याच्याबरोबर. पण वडिलांचं दडपण झुगारण्याची हिंमत नव्हती ग तिच्यात.
म्हणून आपल्या मुलाबरोबर लग्न केलं आणि आपला मुलगा आपली फसवणूक झाली आहे अर्जू. अर्जू आपण सरळ निघालो ना म्हणून आपला गैरफायदाच घेतल्यासारखं झालं ग. माझं त्यांना सगळ्यातनं मनच उडालंय आता. तिच्याशी बोलावंसही वाटत नाही ग मला. नानांना तर मी सरळ सांगून टाकले, तिच्या बाबतीत जो काही निर्णय घ्यायचा ना तो तुम्ही घेऊन टाका. तिला जर माहेरी जायचं असेल ना तर खुशाल जाऊ दे. माझी काहीच अडचण नाही. माई अगं माई, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का ग? आपल्या आदित्यचं तिच्यावर प्रेम आहे आणि साधं सुद्धा नाही, खूप जास्त प्रेम आहे. आणि तिचं उद्या समजा ती माझ्या आदित्यला सोडून गेली तर काय करायचं माझ्या लेकानं? नाही माई,